फलटण ते वाई फक्त एक प्रवास नाही, तर निसर्ग, आठवणी आणि श्रद्धेचा सुंदर अनुभव आहे. आम्ही आता पिंपोडे वाघोली रोडवर आहोत आणि खरंच सांगते, या रोडचा व्ह्यू म्हणजे डोळ्यांना एकदम सुख. दोन्ही बाजूनी उंच झाडं, शांत वातावरण आणि मन अगदी फ्रेश झालं. थोडं पुढे लागला शिरगावचा घाट. ऊन खूप होतं, पण तरीही त्या घाटातून दिसणारा नजारा आम्ही पूर्ण एन्जॉय केला. तुम्ही बघाच किती सुंदर आहे हा व्ह्यू. आता फक्त वाई 11 किलोमीटर राहिलं होतं. मग काय थोडं थांबून उसाचा रस प्यायचा प्लॅन झाला. त्या काकांच्या शेतातलाच ऊस आणि त्यांच्या हातचा फ्रेश गोड रस अगदी भारीच. सोबत त्यांनी हळदही विकायला ठेवली होती. गावाकडचं खरं सौंदर्य इथेच दिसतं. यांना तर वाईला यायला खूप आवडतं, कारण इथलं नेचर, वातावरण सगळंच मनाला शांत करतं. आणि खास गोष्ट म्हणजे हा रोड माझ्या आजोळी जाण्याचा. माझा आजोळ आहे बावधन. आणि मग आम्ही फायनली पोहोचलो वाईमध्ये. आणि सगळ्या वाई तालुक्याची नजर लागलेली आहे महाराजांच्या भव्य स्टॅच्यू कधी उभारणार याकडे. आता आम्ही आलो आहोत वाईच्या प्रसिद्ध ढोल्या गणपती म्हणजेच महागणपती मंदिरात. इथे बघा किती गर्दी आहे, पण वातावरण इतकं पॉझिटिव्ह की मन भरून येतं. बाप्पाची मूर्ती इतकी भव्य, सुंदर आणि दिव्य की शब्दच नाहीत. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही समोरच्या महादेवाच्या मंदिरात गेलो. दीपमाळ, भव्य नंदी आणि शांत सभामंडप, खूपच सुंदर अनुभव. त्यानंतर आम्ही आलो कृष्णामाईच्या घाटावर. खाली शांतपणे वाहणारी नदी, म्हणूनच म्हणतात ना, संत वाहते कृष्णामाई. आजूबाजूची लहान मुलं पाण्यात खेळत होती. त्यांचा आनंद बघून मन खूप खुश झालं. अशी होती आमची छोटीशी वन डे ट्रिप, निसर्ग, श्रद्धा आणि आठवणींनी भरलेली. जर तुम्हालाही असे छोटे टिप्स आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि पुढे कुठे जावं आम्ही, हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.